शेतकरी बांधवांनो, अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आजच्या निकालांचा हा सविस्तर आणि विशेष रिपोर्ट. राज्याच्या ग्रामीण राजकारणातील सर्वात मोठा दिवस. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. या मिनी मंत्रालयाच्या लढाईत कुठे गुलालाची उधळण सुरू आहे, तर कुठे दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये महायुतीने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी ग्रामीण बालेकिल्ल्यांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एक पक्षनिहाय बलाबल. एकूण 731 जागांपैकी कल किंवा निकाल. भारतीय जनता पक्ष बीजेपी 220+ जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष. लातूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी मुसंडी. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट 125+ जागा. पुणे, धाराशिव आणि परभणीत दमदार कामगिरी. शिवसेना, एकनाथ शिंदे गट 90+ जागा. कोकणातील रत्नागिरी आणि रायगडमध्ये वर्चस्व. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 85+ जागा. सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात काही ठिकाणी आघाडी. शिवसेना, युबीटी 30+ जागा. परभणीत तरुण उमेदवार प्रतीक्षा जयस्वाल यांच्या विजयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 2 प्रमुख जिल्ह्यांमधील ग्राउंड रिपोर्ट. पुणे जिल्हा परिषद, अजित पवारांचा गड. 75 जागांपैकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांपैकी 7 वर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. सांगली, भाजपची आघाडी. सांगलीत भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 23हून अधिक जागा जिंकत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. कोल्हापूर, काँग्रेसची झुंज. कोल्हापुरात चुरशीची लढत झाली. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने काही जागा राखल्या असल्या तरी महायुतीने तिथे मोठे आव्हान उभे केले आहे. सानिका आवाडे यांच्या विजयाने इचलकरंजी भागात आवाडे गटाचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे. सिंधुदुर्ग, भाजपचे वर्चस्व. नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील 8 जिल्हा परिषद जागा तर आधीच बिनविरोध आल्या होत्या. उरलेल्या जागांवरही भाजपची पकड मजबूत आहे. परभणी, युवाशक्ती. इथे शिवसेना युबीटीच्या 22 वर्षीय प्रतीक्षा जयस्वाल यांनी प्रस्थापित नेत्यांना हरवून मोठा विजय मिळवला आहे. पंचायत समिती निकाल. ग्रामीण भागात कोणाची सत्ता. एकूण 125 पंचायत समित्यांच्या 1462 जागांपैकी बहुतांश ठिकाणी महायुतीचे वर्चस्व दिसत आहे. पुणे विभाग, मवळ आणि हवेली पंचायत समितीत राष्ट्रवादीने अर्थात अजित पवार गटाने बाजी मारली आहे. कोकण विभाग, रायगड आणि रत्नागिरीत शिंदे गटाच्या शिवसेनेने स्थानिक पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. मराठवाडा, लातूर आणि धाराशिवमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. यावेळेस मतदारांनी विकासाच्या राजकारणाला अधिक महत्त्व दिल्याचे प्राथमिक कल सांगत आहेत. अनेक ठिकाणी अनुभवी नेत्यांच्या वारसदारांना मतदारांनी नाकारून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे महिला उमेदवारांचा टक्का आहे तो यावेळेस निवडून येण्यामध्ये मोठा आहे.